सो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण UPSCचे जे ॲग्रिकल्चर ऑप्शनचे पेपर्स आहेत ना, हे 2023चे त्याच्या ॲनालिसिस करू आपण काय आहे ते. फर्स्ट पेपर आहे. फर्स्ट पेपरमध्ये ॲक्च्युली 8 क्वेश्चन्स असतात टोटल आणि 5 क्वेश्चन्स आपल्याला अटेम्प्ट करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये फर्स्ट आणि फिफ्थ क्वेश्चन जे आहे ते कंपल्सरी आहे आणि हे सोडून 3 एक्स्ट्रा क्वेश्चन्स आपल्याला अटेम्प्ट करावे लागतात. आणि जे फर्स्ट अँड फिफ्थ क्वेश्चन जे कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत ते 50-50 मार्क्सचे आहेत. याच्यामध्ये 5 क्वेश्चन्स असतात. सो फर्स्ट क्वेश्चन बघू. डिस्कस द रिस्पॉन्स ऑफ क्रॉप प्लांट्स टू रेझिंग टेम्परेचर, कार्बन डायऑक्साईड लेवल इन रिलेशन टू क्लायमेट चेंज विथ सुटेबल एक्झाम्पल्स. सो आपण रायझिंग टेम्परेचर ॲक्च्युली इकोलॉजीचं टॉपिक आहे ही. ह्याच्यामध्ये मग टेम्परेचर राईजमुळे काय काय इफेक्ट होतात. फॉर एक्झाम्पल नेक्रोसिस होतं, विल्टिंग होतं, हे सगळं आपण विथ एक्झाम्पल देऊ शकतो. आणि नंतर ना कार्बन डायऑक्साईड इन्क्रीजमुळे पण काय काय होते ते पण आपण ह्याच्यामध्ये कोड करायचं विथ सुटेबल एक्झाम्पल. आपण जे पुढं सिलेबस डिस्कस करणार आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन्स कवर करू आपण. सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ कॅन द क्रॉपिंग इंटेन्सिटी अँड फार्म प्रॉफिटेबिलिटी टू बी एनहान्स्ड विथ द इनकॉर्पोरेशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ स्पेशालिटी कॉर्न इन एक्झिस्टिंग क्रॉपिंग पॅटर्न. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये दोन हे येते, ॲग्रो प्लस इकॉनॉमिक्स, हे दोन्हीचं आपण कंबाईन करून आन्सर लिहावं लागेल. ॲक्च्युली 10 मार्क्सचं क्वेश्चन आहे. सो डिटेलमध्ये लिहावं लागेल याच्यामध्ये आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द नॉन वूड फॉरेस्ट प्रोडक्ट्स, हाऊ डू दे हेल्प द लोकल कम्युनिटी डेव्हलपमेंट इन टर्म्स ऑफ इकॉनॉमी अँड एम्प्लॉयमेंट. मग जे नॉन वूड प्रोडक्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल हनी आलं, नंतर ना वॅक्स आलं, नंतर ना वेरियस हर्ब्स आले, वेरियस रूट्स आले, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये लिहू शकतो प्रोडक्टबद्दल. आणि आपण हे पण कोट करायचं आहे की ते ॲक्च्युली हे जे प्रोडक्ट्स आहेत ते डेव्हलपमेंटमध्ये कसे यूज होते, इन टर्म्स ऑफ इकॉनॉमी आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन कसं करते मेनली टू द ट्रायबल जी पॉप्युलेशन्स आहेत ते मेनली त्याच्यावर डिपेंड आहेत. सो आपण हे आज ह्याच्यामध्ये आपण लिहू शकतो. हे ॲक्च्युली ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये येतं आहे, ॲग्रो फॉरेस्ट्री टॉपिकमध्ये कव्हर होते. नेक्स्ट आहे, राईट ब्रीफली राईट अबाउट कल्चरल अँड केमिकल वीड कंट्रोल मेथड्स ऑफ सोयाबीन अँड वीट. सो या स्पेसिफिक क्रॉपचं दिलेलं आहे, वीड कंट्रोल कसं करायचं आणि एस्पेशली कल्चरल मेथड आणि केमिकल वीड कंट्रोल. मग ह्याच्यामध्ये अगोदर आपल्याला लिस्ट करावं लागेल जी वीड्स कुठले कुठले आहेत आणि त्याचं एराडिकेशन मेथड आपण ह्याच्यामध्ये लिहू शकतो. पण ॲक्च्युली आपण जेव्हा वीड्सचं सिलेबस करतो ना तेव्हा मेन जे क्रॉप्स आहेत, सिरियल क्रॉप्स, नंतर ना हॉर्टिकल्चर जी मेन क्रॉप्स आहेत ना त्याचे वीड्स आपल्याला सेपरेट करावं लागेल आणि इम्पॉर्टंट आहे करून घेतलेलं. नेक्स्ट आहे, गिव्ह अन अकाउंट ऑफ द जेनेसिस ऑफ सॉईल स्ट्रक्चर अँड इट्स सिग्निफिकन्स टू प्रोडक्शन. सो सॉईल स्ट्रक्चर जेनेसिस आपल्याला लिहावं लागेल याच्यामध्ये. 10 मार्क्स आहे आणि सिग्निफिकन्स इम्पॉर्टन्स लिहायचं आहे त्याचं. सो हे 5 क्वेश्चन्स आहेत. ह्याच्यामध्ये बघा सगळे इकोलॉजी आहे, ॲग्रो इकॉनॉमिक्स आणि नंतर ना फॉरेस्ट्रीचं क्वेश्चन आलं, हे वीडचं क्वेश्चन आलं, नंतर ना सॉईल. सो डिफरंट सब्जेक्टचे क्वेश्चन टुगेदर एका याच्यामध्ये विचारलेलं आहे. सेकंड क्वेश्चन बघू, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय ॲग्रो इकॉनॉमिक्स. सो इकोलॉजीचंच क्वेश्चन आलं आहे, रिपीट. हाऊ डज इकोलॉजी हेल्प इन क्रॉप डिस्ट्रीब्युशन अँड सुटेबल फूड प्रोडक्शन. सो ॲग्रो इकोलॉजी म्हणजे काय, नंतर ना मग त्याच्यामध्ये ॲग्रो इकोलॉजीचं इम्पॉर्टन्स काय, मग वेरियस क्लायमेट्स आपण लिहू शकतो त्याच्यामध्ये. सो हे सगळं त्याच्यामध्ये त्याचा ॲक्च्युली यूज क्रॉप प्रोडक्शनमध्ये डिस्ट्रीब्युशनमध्ये कसं यूज होते. फॉर एक्झाम्पल ट्रॉपिकल क्रॉप आलं, नंतर ना टेम्परेट क्रॉप आलं. सो हे सगळं आपण लिहायचं त्याच्यामध्ये आणि सस्टेनेबल फूड प्रोडक्शन त्याच्यामुळे कसं होते हे पण आपण ह्याच्यामध्ये कवर करायचं. ॲक्च्युली 20 मार्क्सचं क्वेश्चन आहे. सो भरपूर लिहू शकतो आपण ह्याच्यामध्ये. नंतर ना क्लासिफाय द पॅरासिटिक वीड्स ऑन द बेसिस ऑफ देअर पॅरासिटिझम. सो पॅरासिटिक वीड्स लिहायचं आहे आपल्याला. रूट पॅरासाइट वीड्स आहेत, परत स्टेम पॅरासाइट वीड्स आहेत. सो ह्याच्यामध्ये हे सगळं लिहायचं आहे आणि एक्सप्लेन द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अँड इंटिग्रेटेड मॅनेजमेंट फॉर ओरोबेनची. सो ही एक पॅरासिटिक वीड आहे, ह्याच्याबद्दल आपल्याला मॅनेजमेंट लिहायचं. सो ही आपण पॅथमध्ये कवर करतो त्याच्यासोबत किंवा या वीडमध्ये पण आपण हे सब्जेक्ट टॉपिक कवर करतो. नेक्स्ट आहे, 20 मार्क्सचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्क्राईब द कन्सेप्ट ऑफ मायक्रोबियल कन्सॉर्शिया अँड इट्स रोल इन क्रॉप रेसिड्यू मॅनेजमेंट. सो मायक्रोबियल कन्सॉर्शिया जी रेसिड्यू आता नवीन टेक्निक आहे, ही ॲक्च्युली ॲग्रोमध्ये येते किंवा ॲग्रोमध्येच येतं किंवा वीड मॅनेजमेंटमध्ये पण येऊ शकते हे.
ही जी बायोलॉजिकल कंट्रोल मेथड आहे वीटचं किंवा क्रॉप रेसिड्यूचं मॅनेजमेंट कंट्रोल कसं करायचं हे आहे 10 मार्क्स आहे. सो आता हे जर सेकंड क्वेश्चन लिहिलं तर तुम्हाला तिन्ही क्वेश्चन अटेम्प्ट करावं लागेल कंपल्सरीली. थर्ड क्वेश्चन बघू. गिव्ह द स्पेसिफिक फीचर ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग अँड नॅचरल फार्मिंग. सो ॲग्रोचा क्वेश्चन ॲग्रोचाच क्वेश्चन आहे किंवा इकोलॉजीमध्ये पण येतं हे. ब्रीफली डिस्कस द प्रिपरेशन रोल ऑफ बायोडायनॅमिक्स अँड काउपॅट पिट इन क्रॉप प्रोडक्शन ऑर्गॅनिक क्रॉप प्रोडक्शन. सो या ऑर्गॅनिक फार्मिंगचं टॉपिक आहे, ॲग्रोनॉमीमध्ये येतं हे. आणि नॅचरल फार्मिंगचं स्पेसिफिक फीचर्स काय आहे म्हणजे डिफरन्समध्ये जरी लिहिलं तरी चालेल. आपण एका साईडला ऑर्गॅनिक फार्मिंग आणि दुसऱ्या साईडला नॅचरल फार्मिंग असं लिहून आपण डिफरन्स लिहू शकतो. त्याच्या जेणेकरून इझिली जे आपले इन्व्हिजिलेटर आहेत त्यांना समजेल, जे करेक्ट करणार आहेत पेपर त्यांना समजेल की हां ठीक आहे प्रॉपर पॉईंटमध्ये लिहिलेलं आहे डिफरन्स. सो आपल्याला इझिली ह्याच्यामध्ये 10 मार्क्स मिळून जाईल. आणि नंतर मग जी ह्याचं जे रोल आहे बायोडायनॅमिक्समध्ये आणि काउपॅट पिट टेक्निकमध्ये काय आहे आपण लिहायचे नेक्स्ट 10 मार्क्ससाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्लासिफाय द ॲग्रो फॉरेस्ट्री सिस्टम. फॉरेस्ट्रीमध्ये मग डिफरंट ॲग्रो फॉरेस्ट्रीचे मेथड जे आहे ते पॅस्चरल फार्मिंग, सिल्वी पॅस्चर हे सगळं येते. मग ते सगळं लिहायचं आपण. नंतर ना एक्सप्लेन इन डिटेल द इम्पॉर्टन्स ऑफ सोशल फॉरेस्ट्री इन इंडियन कंटेक्स्ट. सो सोशल फॉरेस्ट्रीचं इम्पॉर्टन्स काय आहे हे लिहायचं. मग त्याच्यामध्ये आपण ह्याच्या रिलेटेड पॉलिसीज जरी ॲड केलं तरी एक एक्स्ट्रा पॉईंट्स मिळून जाते, कारण करंट रिलेटेड आपण लिहितोच काहीतरी. सो हे आपल्याला एक्स्ट्रा पॉईंट देऊ शकतो. 20 मार्क्सचं क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे राईट अबाउट द व्हेरियस टूल्स यूज्ड इन प्रॉक्सिमल अँड रिमोट सेन्सिंग. सो ही पण इकोलॉजीचंच टॉपिक आहे. सो हे 10 मार्क्ससाठी आहे. मग व्हेरियस टूल्स काय काय वापरतो रिमोट सेन्सिंगसाठी ते आपण लिहायचं याच्यामध्ये. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आहे. फोर्थ क्वेश्चनमध्ये पहिला क्वेश्चन आहे डिस्कस द प्रायमरी पाथवे ऑफ केशियस नायट्रोजन लॉसेस फ्रॉम सॉईल अँड द फॅक्टर्स अफेक्टिव्ह नायट्रोजन लॉस. मग सो नायट्रोजन लॉस कसं होतं सॉईलमधून फ्रॉम सॉईल. सो हे लिहायचं. ही सॉईलमध्येच येतं, सॉईल कन्झर्वेशनमध्ये टॉपिक कवर होतं आहे. 20 मार्क्सचं टॉपिक आहे. सो फर्स्ट आपण मेथड्स काय पाथवेज काय लिहायचं आहे, सायकल्स असतात ते लिहायचं. नंतर ना सेकंड आहे ते फॅक्टर्स काय कशामुळे लूज होते फॅक्टर्स. व्हॉट्स द फॅक्टर्स अफेक्टिंग नायट्रोजन लॉसेस हे क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे शॉर्ट नोट्स लिहायचं आहे. ग्राउंडनट रिलेटेड आहे, रिलेशन टू ग्राउंडनट मेनली रोल ऑफ मॅक्रो अँड मायक्रोन्यूट्रियन्स. सो मॅक्रो आणि मायक्रोन्यूट्रियनचं रोल ग्राउंडनटचं काय आहे, ग्राउंडनटमध्ये काय आहे, पेगिंग काय आहे, नंतर ना क्रिटिकल ग्रोथ स्टेज काय आहे ग्राउंडनटचं, नंतर ना वीड मॅनेजमेंट काय आहे ग्राउंडनटचं, नंतर ना रिजन स्पेसिफिक क्रॉपिंग सिस्टम काय काय ग्राउंडनटचं. सो हे मेन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे गिव्ह अ ब्रीफ नोट ऑन GIS बेस्ड सॉईल मॅपिंग अँड ईल मॅपिंग. सो ही सेम इकोलॉजीचंच टॉपिक आहे, रिमोट सेन्सिंग आणि मॅपिंगमध्ये येतं हे. GIS बेस्ड सॉईल मॅपिंग अँड ईल मॅपिंग ही ॲक्च्युली नवीन टेक्निक आहे सध्या यूज करतात. सो करंट रिलेटेड टॉपिक आहे. न्यूजपेपरमध्ये पण बरेच आर्टिकल्स येतात त्याच्यावर. नेक्स्ट आहे सेक्शन बीमध्ये फर्स्ट क्वेश्चन. जी 5th क्वेश्चन आहे ते कंपल्सरी क्वेश्चन आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये डिस्कस द वेज अँड मीन्स ऑफ मिनिमायझिंग इरोशन फॉर सॉईल कन्झर्वेशन. सो सॉईल कन्झर्वेशनचं टॉपिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इरोशन कसं कंट्रोल करायचं हे बघायचं. नंतर मग बी आहे व्हॉट आर द मेजर एम्स ऑफ इरिगेशन. इरिगेशन काय का करतो, मेन एम काय आहे इरिगेशनचं. डिफरंट टाईप्स लिहायचं. मग ड्रिप, स्प्रिंकलर वगैरे सगळं येतं त्याच्यामध्ये. नंतर ना फ्लड इरिगेशन सगळंच येतं त्याच्यामध्ये. विच आर यूज्ड इन ॲडज्युडिकेटिंग द मोस्ट इफिशियंट इरिगेशन मेथड. सो मोस्ट इफिशियंट इरिगेशन मेथड काय आहे ते लिहायचं आहे याच्यामध्ये. या नेक्स्ट क्वेश्चन आहे डिस्कस ऑन द व्हेरियस इश्यूज रिलेटेड टू फॉर्म वुमेन एम्पॉवरमेंट. सो वुमेन एम्पॉवरमेंट ॲक्च्युली एक्सटेन्शनचं टॉपिक आहे. एक्सटेन्शनमध्ये येतं आहे वुमेन एम्पॉवरमेंट. हाऊ डू सेल्फ हेल्प ग्रुप्स प्ले मेजर रोल इन एम्पॉवरिंग फार्म वुमेन. सो SHG ग्रुपचे रोल जे काय आहे ते फार्म वुमेन एम्पॉवरमेंटमध्ये ते लिहायचं आहे आपल्याला. नेक्स्ट टॉपिक आहे एक्सप्लेन द
द इम्पॉर्टंट टाईप ऑफ ॲग्रिकल्चर मार्केट्स, इकॉनॉमिक्सचं टॉपिक आलं. सो टाईप्स ऑफ ॲग्रिकल्चर मार्केट लिहायचं आहे. सो हे फार्म मॅनेजमेंटमध्ये कवर होतं हे टॉपिक. फार्म मॅनेजमेंट किंवा इकॉनॉमीच्या टॉपिकमध्ये कवर होतं आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, रिपीटेड आहे. हे क्वेश्चन रिपीटेड येतात हे क्वेश्चन. नेक्स्ट, डिस्कस द एफर्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर एक्सटेन्शन, रेनोव्हेशन अँड मॉडर्नायझेशन ऑफ इरिगेशन प्रोजेक्ट. सो खूप इम्पॉर्टंट आहे इरिगेशन प्रोजेक्ट्स. याच्यामध्ये आपण एक नोट्सच तयार करून ठेवायचं की इरिगेशन रिलेटेड काय काय इनिशिएटिव्स घेतलेले आहेत, अजून काय करता येते, इनोव्हेशन काय आहे, किंवा नवीन आर्टिकल काय आहे, वे फॉरवर्ड आपण काय करू शकतो, सुटेबल मेथड्स, हे सगळं आपण एक शॉर्टमध्ये नोट्स काढून ठेवलं तर इझी आहे. कारण रिपीटेड क्वेश्चन्स आहे आणि इझिली स्कोरिंग पण आहे. ह्याच्यामध्ये आपण टाईम वेस्ट करून चालणार नाही. हे जर इरिगेशन रिलेटेड क्वेश्चन आलं तर आपण न विचार करता हे क्वेश्चन अटेम्प्ट केलं पाहिजे आणि हे तर कंपल्सरी क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6th क्वेश्चन. एलॉबरेट ऑन द व्हेरियस प्रॉब्लम encountered in agriculture production at dryland area of Bundelkhand region of Uttar Pradesh and Deccan Plateau of Andhra Pradesh. So also explain the probable solution to minimize the problem. सो हे ॲक्च्युली एरिया स्पेसिफिक विचारलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये काय ॲग्रिकल्चरल प्रोडक्शनमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते एनलिस्ट करायला सांगितले. सो बुंदेलखंड रिजन आणि उत्तर प्रदेशचं आणि डेक्कन प्लॅट्यू. सो आपण आपल्याला सॉईल तिथलं माहिती असलं पाहिजे. सॉईल पॅटर्न काय आहे, स्ट्रक्चर काय आहे, तिथं टेक्स्चर काय आहे सॉईलचं हे माहीत असलं पाहिजे. न्यूट्रिशन कसं आहे. सो हे ॲक्च्युली सॉईलमध्ये कवर होतं. ॲक्च्युली आपण वाचताना आपण टाईप्स ऑफ सॉईल वगैरे वाचताना किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉईल हे वाचताना आपल्याला कळून जाईल की कोणत्या एरियामध्ये कुठल्या टाईपचं सॉईल आहे. आता हे जे आहे ते ड्रायलँड फॉर्मिंग आहे. त्याने सांगितले क्लिअरली की ड्रायलँड फॉर्मिंग आहे. सो आपण लिहू शकतो ड्रायलँडमध्ये काय सलाईनचं कंटेंट जास्त असणार. सो ही एक इश्यू आहे. सो आपण असं लिहू शकतो वॉटर स्कॅर्सिटी असते, हे आपण लिहू शकतो याच्यामध्ये पॉईंट एलॅबोरेट करून सांगू शकतो. ऑल्सो एक्सप्लेन द प्रॉबेबल सोल्युशन पण आपण लिहायचं याच्यामध्ये. सॉईल कन्झर्वेशनचं टॉपिक आहे. नेक्स्ट आहे डिस्कस द मॅनेजमेंट प्रॅक्टिस फॉर इम्प्रूव्हिंग द क्रॉप इल्ड पोटेन्शियल इन रिजन्स वेअर पुअर क्वालिटी वॉटर इज अवेलेबल फॉर इरिगेशन. सो वॉटर कन्झर्वेशनचं टॉपिक आहे. ही खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये रिपीटेड 1, 2, इथं वर पण आहे 3, रिपीटेड 4. सॉईलमधून 5 क्वेश्चन्स आलेले आहेत. नियर अबाउट 50 to 670 मार्क्सचं क्वेश्चन्स रिपीटेड विचारलेलं आहे सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशनचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द रोल ऑफ व्हेरियस NGOs इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. सो एक्सटेन्शनचे 2 क्वेश्चन आलेले आहेत आतापर्यंत. एक वुमेन एम्पॉवरमेंटचं आणि एक आहे ते NGO रिलेटेड आहे ऑफ लँडलेस ॲग्रिकल्चर लेबर. सो एक होतं ते विमेन एम्पॉवरमेंटसाठी आलेलं आहे आणि दुसरं आहे ते लँडलेस ॲग्रिकल्चर लेबरसाठी. सो आपण हे टॉपिक्स आपण एक्सटेन्शनमध्ये कवर करू शकतो. नेक्स्ट आहे व्हॉट्स द मेन फंक्शन ऑफ डायरेक्टरेट ऑफ मार्केटिंग अँड इन्स्पेक्शन. डिस्कस द रोल ऑफ अगमार्क अँड इनाम इन ॲग्रिकल्चर मार्केटिंग. सो आपण मेन हे डायरेक्टरेट ऑफ मार्केटिंग अँड इन्स्पेक्शनचं मेन फंक्शन्स काय आहे ते लिहायचं याच्यामध्ये. आणि नंतर ना अगमार्क आणि इनाम ही जी पोर्टल आहे, ऑनलाईन पोर्टल जिथं मार्केटिंग फॅसिलिटीज अवेलेबल करतात ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्ससाठी. सो ह्याचं रोल्स काय आहे हे आपण लिहायचं मेन म्हणजे. नेक्स्ट आहे हाऊ डू. हे सगळं आपण एक्सटेन्शनमध्ये कवर करतो. हे हाऊ डू फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन FPOs helps in empowering the farmers through addressing their needs. Describe the role of KVK in climate resilient agriculture citing suitable examples. सो एक्झाम्पल सोबत आपण लिहायचं. नेक्स्ट आहे डिस्कस द रोल ऑफ, ही पण एक्सटेन्शनचं टॉपिक आहे. डिस्कस द रोल ऑफ इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट इन ड्रेन फेड ॲग्रिकल्चर. सो हे कन्झर्वेशनचं आहे. ते वॉटर कन्झर्वेशनमध्ये आलं. हे पण 8 क्वेश्चन्स आले टोटल. आता 8 क्वेश्चन्स आलेत सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशनवर. खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे ॲग्रीमध्ये, ॲग्री पेपर 1मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द नीड फॉर ॲग्रिकल्चर प्राईस पॉलिसी. प्राईस पॉलिसीची गरज काय आहे
आणि राईट इट्स ऑब्जेक्टिव्ह, डिस्कस द क्रायटेरिया फॉर डिसाइडिंग MSP फॉर ईच क्रॉप. सो हे आपण इकॉनॉमिक्समध्ये कवर करतो. ॲक्च्युली GS3मध्ये पण हे टॉपिक कवर होते. सो इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इकॉनॉमिक्समध्ये आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय ऑर द इव्हॅल्युएशन ऑफ एक्सटेन्शन प्रोग्राम नीडेड, and explain the various types of evaluation and also discuss the steps involved in evaluation process. सो ही पण एक्सटेन्शनमध्ये आलं. यावेळी एक्सटेन्शन आणि इकॉनॉमिकमध्ये बरेच क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आणि सॉईल कन्झर्वेशनमध्ये डिस्कस द कॉज ऑफ वॉटर लॉगिंग. सी अनदर हे पण वॉटर लॉगिंग हे सॉईल कन्झर्वेशनमध्येच आलं, सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशनमध्येच आलं. सो टोटल 9 क्वेश्चन्स आले आहेत सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशनमध्ये. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते. सो या आपण रिपीटेड बघू शकतो. सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशनमध्ये बऱ्यापैकी 9 क्वेश्चन्स आलेले आहेत. नंतर एक्सटेन्शन आणि इकॉनॉमिकमध्ये पण रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. ॲग्रोनॉमीचे इम्पॉर्टंट आहे, पण ह्यावेळी क्वेश्चन्स खूप कमी विचारलेत. तरी पण आहे, हे पण ॲग्रोचंच क्वेश्चन आहे. ग्राउंडनट रिलेटेड हे जे फार्मिंग, ऑर्गॅनिक अँड नॅचरल फार्मिंगवर एक क्वेश्चन आहे. नंतर या क्रॉप रेसिड्यू मॅनेजमेंटवर एक क्वेश्चन आलेला आहे. नंतर वीडमध्ये पण 2 क्वेश्चन्स आहेत. एक तर पॅरासिटिकल वीडचं एक आहे आणि क्रॉप स्पेसिफिक सोयाबीन अँड वीट ह्याच्यावर एक क्वेश्चन आहे. नंतर ॲग्रो फॉरेस्ट्रीवर क्वेश्चन्स आहेत, नॉनवूड प्रोडक्ट, आणि अजूनही काही सोशल फॉरेस्ट्रीवर एक क्वेश्चन आलेला आहे खाली इथे. डिफरंट टाईप्स ऑफ ॲग्रो फॉरेस्ट्री सिस्टम आणि सोशल फॉरेस्ट्रीवर एक्सप्लेनेशन विचारलेलं आहे. आणि इकॉलॉजी रिलेटेड पण, इकॉलॉजी ॲक्च्युली एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी जे टॉपिक आहे ना, हे ॲक्च्युली मोस्टली करंट रिलेटेडच आहे. फॉर एक्झाम्पल रिमोट सेन्सिंग, आत्ता जे इनोव्हेशन टेक्निक्स आहेत त्याच्यावर जास्त क्वेश्चन आहेत. सो या हे आहे क्वेश्चन इझी आहे. जर फर्स्ट पेपर मेनली जे आहे ते करंट आर्टिकल्स जे एडिटोरियल्स आहेत त्याच्यावरतीच आहेत क्वेश्चन. सो रेग्युलर जर एडिटोरियल फॉलो करत असाल ॲग्री रिलेटेड तर आपण नक्कीच हे पेपर आपण लिहू शकतो. आणि पेपरच्या अगोदर जरी आपण एक डेटा, एक शॉर्टमध्ये डेटा जरी ठेवलं किंवा एक्झाम्पल्स, फॉर आता इथे बरेच एक्झाम्पल्स विचारले आहेत. सो क्लायमेट चेंज रिलेटेड एक्झाम्पल्स विचारले आहेत. सो आपण एक्झाम्पल्स पण लिहिणं खूप गरजेचं आहे. हे ॲक्च्युली आपल्याला एक्स्ट्रा मार्क्स देतात. सो या नेक्स्ट पेपर, सेकंड पेपर बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.